नमस्कार. महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील बातम्या झटपट आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा राष्ट्रशक्ती लाईव्ह न्यूज आणि सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने काल राम सातपुते यांच्या उमेदवारीची घोषणा केली. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या विरोधात राम सातपुते अशी लढाई होणार आहे. दरम्यान प्रणिती शिंदे यांनी एक पत्र लिहित भाजपच्या राम सातपुते यांना टोला लगावला आहे. हे पत्र सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. काल भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची 5वी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील 3 उमेदवारांची नावे आहेत. या यादीत सोलापूर मतदारसंघासाठी आमदार राम सातपुते यांना संधी देण्यात आली आहे. राम सातपुते यांच्या समर्थकांनी काल जल्लोष केला, तर काँग्रेसच्या प्रणिती शिंदे यांच्या समर्थकांनी सोशल मीडियावर पोस्ट करत टीका केल्या. यात बीडचे पार्सल बीडला पाठवूया असं म्हटलं आहे. आज सकाळी आमदार प्रणिती शिंदे यांनी एक पत्र ट्विट करत भाजपच्या राम सातपुते यांना टोला लगावला आहे. प्रणिती शिंदेचं पत्र नेमकं काय आहे पाहूयात. माननीय राम सातपुतेजी, आपलं सोलापूर लोकसभेच्या निवडणूक रिंगणात स्वागत आहे. सोलापूर हे कायम बहुभाषिक, बहुधार्मिक, सर्वधर्म समभाव मानणारं शहर आणि जिल्हा आहे. इथे सर्वांना आपली मतं मांडण्याची मुभा मिळते, मग तो इथला असो किंवा बाहेरचा. मी सोलापूरची लेक म्हणून तुमचं सोलापुरात स्वागत करते, असा टोलाही प्रणिती शिंदेंनी पत्रात लगावला आहे. तसंच या उमेदवारीच्या निमित्ताने तुम्हाला जी संधी मिळाली त्याबद्दल शुभेच्छा देते. लोकांचे प्रश्न, त्यांच्या समस्या, त्यांच्या गरजा आणि मतदारसंघाचा विकास हेच कुठल्याही निवडणुकीच्या केंद्रस्थानी असणं अपेक्षित असतं. लोकशाहीत जनहिताचे मुद्दे आणि संवाद यांना सर्वात जास्त महत्त्व असावं असं माझं मत आहे, असंही प्रणिती शिंदे म्हणाल्या. पुढील 40 दिवस याचं भान राखून लोकशाहीचा आदर करत आपण विचाराची लढाई लढत एकमेकांशी उभे राहू आणि समाजात फूट न पडता समाजाचा एकत्रित विकास होण्यासाठी काय करू शकतो यावर लढाई लढू, अशी मी आशा करते. पुन्हा एकदा तुमचं सोलापूरच्या निवडणुकीत स्वागत करते आणि तुम्हाला शुभेच्छा देते, असंही प्रणिती शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटलेलं आहे.